आज डे 2 आहे. तर आपण फ्रेश होणार आहे, आंघोळ करणार आहे. आंघोळ करायची आज, कारण आज घट बसतात, देवी बसते. नवरात्राचा पहिला दिवस आहे आणि आज आपला सेकंड डे आहे व्लॉगिंगचा. तर आता फ्रेश होतो, आंघोळ करतो आणि मग भेटतो. तर मित्रांनो, आपण फ्रेश म्हणजे आंघोळ झालेली आहे. आंघोळ करून साधारणपणे 2-3 तास झालेले आणि नंतर लक्षात झालं की यार आपल्याला ब्लॉग बनवायचं आहे. तर ॲक्च्युली सध्याला वाजलेले आहेत 4:30 आणि उठलो तो 10 वाजता. आणि आता आंघोळ करून म्हटलं आता आपण थोडीशी आपली रूम आवरण्याची खूपच जास्त गरज आहे. ठीक आहे, मग रूम आवरूया. मग रूम आवरून बघूया पुढे काय होतं काय नाही. ठीक आहे, तर तुम्हाला आय थिंक मला असं वाटतं तुम्हाला आवाज येत असेल गाण्यांचा, कारण देवी बसत आहे. आवाज खूपच येतो आहे मला, आय थिंक तुम्हाला येत असेल. आणि दुसरी गोष्ट अशी होती की सकाळपासून तर शूट करण्यासाठी काही नव्हतं, कारण मी दिवसभर रील्स बनवण्यात बिझी होतो. म्हणजे शूट म्हणजे ब्लॉग म्हणजे असं तर काही दाखवण्यासाठी काही नव्हतंच, वेगळं असं विशेष काही नव्हतं. म्हणून आपला आजचा ब्लॉग ही छोटाच होईल, खूप मोठा नाही होणार, कारण ब्लॉग जास्त शूट नाही झाला. म्हणजे कसं आहे, दाखवण्यासारखं काय असेल तर माणूस दाखवतो दिवसभर काय. आणि मी एक रील बघायला बसलो ना, मी कंटिन्यू कमीत कमी 1 तास तर रील बघत बसतो. म्हणजे एकदा बघायला लागलं की मग ते सारखं बघत राहावं असं होऊन जातं. तर आता दुसरी गोष्ट, आता मी सकाळी फ्रेश झालो आहे. आता आणखीन एक म्हणजे सकाळी फ्रेश झालो होतो, आता लगेच एक फ्रेश व्हायला लागलो आहे, कारण आता 6 वाजता झाले, 5:30-6 वाजता. आणि आता मला फ्रेश व्हायची खूपच जास्त गरज आहे. थोडं फ्रेश होतो आणि खाली जाऊन बघतो आता काय म्हणजे काय विशेष काय चालू आहे घरी. तर मित्रांनो, वही साप म्हणजे तुम्ही लिटरली मी सकाळपासून काही सुद्धा नाही केलं. आता सध्याला टाईम झालेला आहे 9:30. सकाळपासून काहीसुद्धा नाही आहे, जस्ट बेडवर आहे बसून. काहीच करण्यासारखं काही नाही आहे. उलट जे केलं आहे ते तुम्ही म्हणसाल की काय केलं. सगळ्या अख्ख्या बेडवर हा पसारा आहे, म्हणजे काहीच नाही केलं, लिटरली काहीच नाही. ठीक आहे, आणि एक मला गोष्ट दाखवायची आहे. तुम्ही हे माझं कपाट बघू शकता, सगळ्यात पानसट, म्हणजे एकदम म्हणजे दाखवण्याच्या देखील लायकीचं नाही आहे. कारण असा सीन होता की दसऱ्यामध्ये सगळे कपडे धुतलेले आहेत आणि त्याला इस्त्री करायचं राहिलेलं आहे. ज्यावेळेस मूड येईल त्यावेळेस इस्त्रीला देऊ आपण, त्यात काय वाद नाही आहे. तर आता आपण एडिटिंगला बसलेलो आहे आणि आपल्या कालच्या व्हिडिओची एक कमेंट आलेली आहे आपल्याला. ते म्हणजे आपले माझे परममित्र प्रवीण दादा यांची, प्रवीण पाटील यांची कमेंट अशी आहे, काय कमिटमेंट आहे तुझी म्हणालास. कारण सीन असा होता की मी ह्याच्या अगोदरही एक चॅलेंज घेतलं होतं, ते आय थिंक मला वाटतं आहे 100 डेजचंच होतं. आणि त्याच्यामध्ये मी साधारण 1-2-3 व्हिडिओ केले असतील, साधारण 3च व्हिडिओ केले असतील. आणि त्याच्यानंतर तो व्हिडिओ डेज पण गायब आणि सगळंच गायब, म्हणून त्याला ते किस्सा माहिती आहे, म्हणून तो बनत आहे. तर आजचा आपण व्लॉग हा इथेच एंड करतो आहे. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला गुड बाय, टेक केअर, स्वीट ड्रीम, गुड नाईट.